नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे सूर्याचं. उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र रोहिणी आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:25 ते 10:57 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:36 आणि यमगंड काळ पहाटे 6:18 ते 7:51 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून यांच्याबरोबर केंद्र करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि व्ययातला बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्या व्ययस्थानामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवसाची जी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळच्या आधी जर का तुम्ही पूर्ण केलीत तर ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आर्थिक संदर्भात काही लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल, मात्र तुमची मानसिकता काही ठीक राहणार नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये थोडंसं वातावरण बिघडल्याचं दिसून येईल. या ठिकाणी लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. मिसअंडरस्टँडिंग किंवा गैरसमज होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि लाभातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभस्थानामध्ये बुध, शुक्र, राहूची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. तुमच्या दिवसभरातली जी काही कामं असतील ती साधारण संध्याकाळच्या आत करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये काळजी करणं फार महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये करू नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक बाबतीत फसले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये अशाच प्रकारचे काय अनुभव होतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या बुध, शुक्र, नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमामध्ये शुक्र, राहूची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. फिरणं वगैरे जास्त होईल. त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही स्ट्रेस, टेन्शन दिसून येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे भाग्यस्थानामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमची दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील
ते संध्याकाळच्या आधी करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये बदल दिसून येईल. त्यान्वये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भात फसगत होणार नाही किंवा घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर काही मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि अष्टमामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. ॲप्रिसिएशन चांगलं मिळेल. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगली मदतसुद्धा मिळू शकते. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक व्यवहार तुमचे चुकण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून दूर राहणं गरजेचं राहील. फसगत होणं, फसवलं जाणं, फसतं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र संध्याकाळनंतर केंद्रीय करणार आहे. 6:22 हा चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. याचप्रमाणे सप्तमामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आजच्या दिवशी तुमच्यामधली एनर्जी, कॉन्फिडन्स आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येईल. फिरणं वगैरे मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं अडकलेली आहेत, रखडलेली आहेत ती जरूर हाती घेऊ शकता. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले थोडे मोठे स्ट्रेस येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठ स्थानामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. दिवसभरामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतर तुमचा मूड हा सकारात्मक होईल. तुमच्यातली ऊर्जासुद्धा चांगल्या प्रकारे दिसून येईल. मूडसुद्धा चांगला राहील. मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. फसलं जाणं, फसगत होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सजग राहणं, दक्ष राहणं, सावधान राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या बुध, गुरु, शुक्र आणि शनी, नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या पंचमामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवसभरातली जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती पूर्ण करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या मोठ्या तक्रारी डोकं वर काढू शकतील. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अजिबात घेऊ नका. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमजाचे वातावरण तयार होईल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर फसले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्या चतुर्थामध्ये शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमची मानसिकता थोडीशी बिघडल्यासारखी वाटेल, परंतु त्यावर थोडंसं कंट्रोल मात्र करणं आवश्यक राहील.
घरातला जो स्त्री वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या किंवा त्यांच्याबरोबर छोट्या-मोठ्या वरून मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयामध्ये शुक्र राहूची युतीसुद्धा होणार आहे. आज दिवसभरातली जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती संध्याकाळच्या आधी करून घ्या. अतिशय सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. तसंच जर शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्या संदर्भातले सुद्धा काही महत्त्वपूर्ण फायदे तुम्हाला मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं फारच गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं येणारे 2 ते 3 दिवस करू नका किंवा त्या संदर्भातले निर्णयसुद्धा घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 नंतर हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयामध्ये शुक्र राहूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरच्या आजच्या दिवशी नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुम्ही घरात राहणंसुद्धा आजच्या दिवशी पसंत कराल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहारातील लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. फसलं जाणं, फसलं जाणं, चुकीचे आर्थिक व्यवहार होणं, अनपेक्षित अनावश्यक खर्च होणं किंवा चुकीची गुंतवणूक होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 6:22 नंतर हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीत शुक्र आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज संपूर्ण दिवस हा तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं हाती घ्याल, ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त असेल, थोडीफार दमछाक होईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. फसलं जाणं, फसवलं जाणं, निर्णय चुकणं, आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास उत्पन्न होणं की ज्याचं कारणं लवकर समजणार नाही. तर या संदर्भात दक्ष राहणं, काळजी घेणं, सावधान राहणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.